मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवार दिनांक 13 मार्चला हदगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत घडली आहे। मीना देवराव लोणे वय वर्ष 50 असं मयत शिक्षिकेचं नाव आहे। त्या मागील काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या, पण सध्या 10वीच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने त्यांना हदगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ड्युटी लागली होती। परीक्षा केंद्रावर हजर राहणं त्यांना बंधनकारक करण्यात आलं होतं। दरम्यान काल सकाळी शाळेत जेवण करत असताना अचानक त्यांना ठसका लागला। हा ठसका इतका भयंकर होता की जेवणाच्या ताटावरच त्यांचा मृत्यू झाला। असा अचानक जेवताना शिक्षिकेचा मृत्यू झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली। मयत मीना लोणे या माहूरच्या ITI कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र लोणे यांच्या पत्नी आहेत, पण त्या राजेंद्र लोणे यांच्यापासून विभक्त झाल्या होत्या। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। 13 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता त्या शाळेतल्या इतर शिक्षकांसमवेत जेवण करत होत्या। यावेळी अचानक ठसका लागून त्यांचा मृत्यू झाला। त्यांना घटनेनंतर तातडीनं हदगाव येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण इथं डॉक्टरांनी मीना यांचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं। या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे। पुढील कार्यवाही पोलीस करत आहेत। नांदेड जिल्ह्याच्या हदगाव इथं एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे। इथे एका शिक्षिकेचा मध्यान्ह भोजन करताना दुर्दैवी अंत झालाय। घटनेच्या दिवशी गुरुवारी सकाळी 11:30 वाजता मयत शिक्षिका 10वी बोर्ड परीक्षेनिमित्त दुसऱ्या शाळेत ड्युटीवर गेल्या होत्या।